तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला युरिया तर माहीतच असेल, पण तुम्हाला हे माहीत आहे का, युरियाला जर आपण पाण्यात मिक्स करून फवारले तर त्याची कार्यक्षमता वाढते व त्याचबरोबर 150 ते 200 ग्राम युरिया पाण्यात मिक्स करून फवारला तर पिकाची पिवळी पाने ही पुन्हा फुलवरीत होतात आणि पीक हे जोमदार व हिरवे दिसते व टवटवीत दिसते. दुसरं आहे ते 19-19 आणि 20-20-20 या खतांना स्टार्टर ग्रेड असे म्हटले जाते. याची 1 ते 1.5% फवारणी केली तर म्हणजेच 10 लिटर पाण्याला समजा 100 ते 150 ग्राम 19-19 आणि 20-20-20 वापरले तर पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शकीय वाढ होते. तसेच पीक हे 55 ते 60 दिवसानंतर असताना पीक पिवळं पडलं किंवा तणनाशक फवारल्यानंतर पिके पिवळी पडतात तर ही फवारणी फायदेशीर ठरते. यानंतर आहे ते 05234. 05234 हे पिकाच्या फळधारणा प्रक्रियेला चालना देण्यासाठी वापर केले जाते. याचा फायदा फळवाढीस आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी होतो. याच्या फवारणीचे प्रमाण हे 1 ते 1.5% आहे. म्हणजेच 10 लिटर पाण्याला 100 ते 150 ग्राम आपण 05234 हे खत वापरावे.